व्रताची श्रीहरी व्रताची श्रीहरी व्रताची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची व्रत हे केले कुणी पहिल्यांदा ऐकावे ब्रह्मपुत्र नारदा टळते व्याधी सदा सर्वदा मिळते सुख धन संपदा कथा ही घडली काशी नगरात दरिद्री ब्राह्मणाच्या जीवनात धार्मिक सत्यनिष्ठ तो होता आधार त्याला कुणाचा नव्हता उपास पोटी अनतहानेला अवनीवरती फिरे भिक्षेला मिळे भिक्षा कधी तर उपवास नशिबी आला त्याच्या वनवास हताश त्याला झालेला बघता आली दया तयाची भगवंता बुद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन प्रश्न केला समोर जाऊन इच्छा माझी आहे तुझी व्यथा ऐकण्याची इच्छा माझी आहे तुझी व्यथा ऐकण्याची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची दरिद्री ब्राह्मण तेव्हा वदला क्लेशाने पिंड हा माझा शिणला दुःख अन दैन्य दूर करण्याला सांगा उपाय एखादा मजला कशाने भाग्य माझे उजळेल परिस्थिती कशाने सुधरेल देव ब्राह्मणा सांगे निक्षूण उपाय घेई आता ऐकून व्रत करावे नारायणाचे परिमार्जन करील दुःखाचे मनी कामना पूर्ण होईल तुझे दारिद्र्य निघून जाईल शरण नारायणाला जावे जन्माचे सार्थक करून घ्यावे तुझे गुण दोष देव तो जाणी घडेल शुभ सत्य ही वाणी भक्तावरी कृपा होई त्या दया घणाची भक्तावरी कृपा होई त्या दया घणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा विधान सर्व सांगून देवही गुप्त झाले तेथून वृद्ध ब्राह्मणाने त्यास जे कथिले व्रत करण्याचे त्याने ठरविले विश्वास ठाम मनाशी केला झोपला नाही पूर्ण रात्रीला प्रातकाली सुचिरभूत होऊन अंतरी नारायणा चिंतून गेला गावात भिक्षा मागायला खूप पैसाही मिळाला त्याला तयारी केली त्याने पूजनाची तीर्थ आणि महाप्रसादाची जमवून इष्ट मित्र गणगोत केले व्रत
पैसाही मिळाला त्याला, तयारी केली त्याने पूजनाची, तीर्थ आणि महाप्रसादाची. जमवून इष्ट मित्र गणगोत, केले व्रत पूजन आनंदात. प्रसन्न सत्यनारायण झाले, धनधान्याने समृद्ध केले. कुणाला कळली करणी विश्वनियंत्याची, कुणाला कळली करणी विश्वनियंत्याची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. म्हणूनच सत्यनारायण आला, पूजू लागे तो दर महिन्याला. मुक्त सर्व पापातून तो झाला, अंती दुर्लभ मोक्षाला गेला. सांगे भगवंत व्रत नारदाला, तेच व्रत सांगतो मी तुम्हाला. मुनी हो ऐका सूत, म्हणतात शक्ती ही अद्भुतची विश्वात. बांधव इष्ट मित्रासोबत, व्रत ब्राह्मण करी नियमित. ब्राह्मणाकडून कुणी ऐकिले, व्रत हे नंतर कुणी केले. ब्राह्मणा घरी पूजन असता, तेथे एक आला मोळी विक्रेता. मस्तकावरची मोळी उतरून, एका बाजूला दिली ठेवून. पूजास्थळी गेला तो ओढ दर्शनाची, पूजास्थळी गेला तो ओढ दर्शनाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. करून ब्राह्मणा नमस्कार, म्हणे सांगा या व्रताचे सार. फळ काय मिळते व्रत केल्याने, सांगावे मला ते विस्ताराने. मोळी विक्याला सांगे ब्राह्मण, व्रत हे इच्छा करी ते पूर्ण. म्हणती याला सत्यनारायण, होई भक्तांच्या साठी अवतीर्ण. याच व्रताने येथे मी तरलो, भाग्यशाली येथे मी ठरलो. दुःख दारिद्र्य माझे दूर झाले, धनधान्यानी माझे घर भरले. मोळी विक्याने मनापासून, व्रत हे घेतले समजावून. नारायणाला करुणी वंदन, श्रद्धेने श्री प्रसाद भक्षून. केली दुःख घालविण्या तयारी मनाची, केली दुःख घालविण्या तयारी मनाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची.
व्यसनी त्या केला, श्रीमंत वस्तीमध्ये तो गेला. केली सुरुवात मोळी विक्रीला, विपुल पैसा मिळाला त्याला. दामदुपटीने फायदा झाला, स्वगृही आनंदाने तो आला. पूजा संकल्प सांगे पत्नीला, पूजेच्या लागला तयारीला. साथ लाभली भाऊ बंधूंची, रिघ लागली इष्टमित्रांची. पूजन केले श्री अनंताचे, लाभे वरदान ते भगवंताचे. संतती संपत्ती मिळे त्याला, नव्हती कमी सुख भोगाला. पूजिले नित्य नारायणाला, अंती तो गेला मोक्षधामाला. इथे पूर्तता झाली दुसऱ्या अध्यायाची, इथे पूर्तता झाली दुसऱ्या अध्यायाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. भाविक लोकांमध्ये परिचित, अध्याय 3 4 प्रचलित. नारायणाचे महात्म्य व्रत, मनोरंजक आणि अद्भुत. उल्कामुकुराजाने हे व्रत केले, तयाचे दुःख अरिष्ट गेले. तसा एक साधू आणि व्यापारी, शरण जाता तयाला तो तारी. सुखी केला तयाचा संसार, प्रसंगी दाखवी चमत्कार. माया त्याची कुणास ना कळली, कृपेने त्याच्या संकटे टळली. मनोइच्छित नित्य फळ दिधले, ज्याने श्री सत्यनारायण पूजिले. व्रत जो घरी करी नियमाने, तयांना केले सुखी देवाने. अशी थोर किमया त्या विश्वेश्वराची, अशी थोर किमया त्या विश्वेश्वराची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. राजा तो मकर ध्वज नावाचा, होता धार्मिक तो स्वभावाचा. लाडका भारी आपल्या रयतेचा, छंद त्याचा असे शिकारीचा. एकदा घोर अरण्यामधुनी, आणले वाघ सिंह मारुनी. वडाच्या झाडाजवळ येऊनी, घेण्या विश्रांती बसला जाऊनी. गवळी लोकांनी त्याच वेळेला, वृत्त संकल्प पूजेचा केला. नारायणाचे केले पूजन, मनोभावाने केले चिंतन. राजाने पाहिले सर्व काही, परंतु दर्शना गेला नाही. नमस्कारही केला नाही, पूजा प्रसाद घेतला नाही. अवहेलना त्याने केली तीर्थ प्रसादाची, अवहेलना त्याने केली तीर्थ प्रसादाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची.
आणि पूजा विधी आटपून नैवेद्य देवा पुढे ठेवून भावना शुद्ध मनी आणून प्रसाद राजाला तो देऊन मिळून सर्व गवळी लोकांनी केला भक्षण प्रसाद सर्वांनी. राजाने प्रसादास त्यागिले म्हणून दुःखाने तया पिळिले. देवाचा कोप अनावर झाला प्रचिती दाखविली राजाला. 100 पुत्र तयाचे मेले धन ऐश्वर्य ही सारे गेले. नारायणाची अवकृपा झाली म्हणून ही पाळी राजावर आली. कशामुळे हे वैभव मुकले राजाला सर्व सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची. जिथे गवळ्यानी त्या पूजन केले तेथे जाण्याचे त्यांनी ठरविले. गवळी लोकात राजा तो आला पूजा संकल्प त्यांना सांगितला. भक्ती श्रद्धेने युक्त होऊन केले नारायणाचे पूजन. गेला शरण तो भगवंताला दयाळू थोर कृपावंताला. देव प्रसन्न झाला राजाला पुत्र आणि वैभव दिले त्याला. ऐश्वर्याने संपन्न झाला वैकुंठ लोकी शेवटी गेला.
अशी ही धन्य देवाची माया, येती नर नारी दर्शन घ्याया, होते ती पूर्ण मनोभावना, नित्य पूजावे श्री दयाघना. रेवाखंड मधली कथा स्कंद पुराणाची, रेवाखंड मधली कथा स्कंद पुराणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजारी श्री सत्यनारायणाची, पूजारी श्री सत्यनारायणाची. अति दुर्लभ व्रत जो करीतो, श्रद्धेने श्री हरीला जो स्मरतो, विघ्न संकटामधूनी तरतो, जीवनी भाग्यशाली तो ठरतो, भीतीपासून मुक्तता मिळते, अंतरी